In this lecture, we are going to discuss about solubility product. Can you recall मध्ये 3 questions दिसत आहेत आपल्याला. What is solubility of a compound? Second question is what is saturated solution? And third question is what is mean by sparingly soluble salt? आता फर्स्ट क्वेश्चन जो आहे आणि सेकंड क्वेश्चन तो आपल्याला लास्टच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेला आहे. सोल्युबिलिटी म्हणजे काय? The solubility of a compound is its amount per unit volume of saturated solution at a specific temperature. ठीक आहे. The solubility of a compound is its maximum concentration असंही आपण म्हणू शकतो. आणि solubility आपण एक्सप्रेस कशामध्ये करतो? मोल पर लिटरमध्ये करतो. ठीक आहे. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन? सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय? अ सॅच्युरेटेड सोल्युशन इज अ सोल्युशन विच कंटेन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन अ गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट ॲट अ गिवन टेम्परेचर इज कॉल्ड सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याला आपण काय म्हणतो? सॅच्युरेटेड सोल्युशन. देन व्हॉट इज मीन बाय स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे काय? Sparingly soluble salt means salt that dissolves only slightly in water. म्हणजे आपण ज्यावेळी स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळी ते डिझॉल्व होताना कशा पद्धतीने डिझॉल्व होतं? फार कमी प्रमाणात ते डिझॉल्व होतं वॉटरमध्ये. त्याला आपण काय म्हणायचं? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. ठीक आहे. देन डू यू नो मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा. The process of dissolution and precipitation of sparingly soluble ionic compounds are of important in our everyday life, industry and medicine. आता हे स्पॅरिंगली सोल्युबल आयनिक कंपाऊंडचा इम्पॉर्टन्स एव्हरीडे लाईफमध्ये काय आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं काही डिसिजेस आपल्याला उद्भवतात तेही सांगितलेलं आहे. किडनी स्टोन मूतखडा जो आहे तो कशामुळे होतो? तर कॅल्शियम ऑक्झलेटच्या प्रेसिपिटेटमुळे म्हणजे इनसोल्युबल कॅल्शियम ऑक्झलेट CaC2O4 याच्यामुळे किडनी स्टोन होतो. देन टूथ डिके हे कशामुळे होतं? हायड्रॉक्सी ॲपेटाईट CA5PO4 थ्राईस OH इन ॲसिडिक मीडियम हे जे आहे त्याच्यामुळं आपल्याला आपले दात किडतात ते ह्यामुळं होत असतं. देन सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया म्हणजे काय? सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया आपण नेक्स्ट पेजवरती बघूया. एक्झाम्पल एक दिलेला आहे सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया समजून घेण्यासाठी. आपल्याला इथं जे डिस्कशन दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे ते पाहूया. सपोज सम पावडर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट सच एज AgCl. AgCl हे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. ते आपण काय केलेलं आहे? वॉटरमध्ये डिझॉल्व केलेलं आहे. वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर वॉटरमध्ये टाकल्यानंतर ते काय झालं? स्लाइटली डिझॉल्व होणार आहे. ठीक आहे. कम्प्लिटली डिझॉल्व होत नाही AgCl कारण ते काय आहे? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. हे सॉल्ट आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर व्हिगरसली स्टर करायचं आहे. म्हणजे फार जोरात ते आपण काय करतो? रॉडच्या साह्यानं, ग्लास रॉडच्या साह्यानं स्टर करायचं आहे. स्टर केल्यानंतर स्लाइटली डिझॉल्व ते वॉटरमध्ये होणार आहे. अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ AgCl डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. इथं सॅच्युरेटेड सोल्युशन हे त्याचं तयार होतं. मोस्ट ऑफ द सॉल्ट रिमेन्स अनडिझॉल्व्ड. Thus, solid AgCl is in contact with its saturated solution. Most of the salt remains undissolved. लक्षात येते तुमच्या अनडिझॉल्व्ड स्टेटमध्ये मोस्ट ऑफ द सॉल्ट तिथं राहतं आहे. त्यामुळं AgCl हे सॅच्युरेटेड सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं. सॉलिड AgCl इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. देन AgCl इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. हे AgCl काय आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तुम्हाला माहीत आहे. हे इलेक्ट्रोलाइट किंवा सॉल्ट जे आहे तिथं जो ॲनायन आहे तो Cl आहे. म्हणजे हे सॉल्ट कशापासून तयार झालेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. स्ट्रॉंग ॲसिड जो आहे HCl त्याच्यापासून हे सॉल्ट तयार झालेलं असणार आहे. लक्षात आलं? म्हणजे हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. Hence, the quantity of AgCl that dissolve in water dissociate completely into its constituent ions. म्हणजे AgCl ज्यावेळी आपण डिझॉल्व करतो वॉटरमध्ये
त्यावेळी ते आयनिक फॉर्ममध्ये डिसोसिएट कम्प्लिटली होतं, कारण ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. आणि ते आयनिक फॉर्ममध्ये कशा पद्धतीनं जातं, Ag प्लस आयन एक मिळतो आणि Cl मायनस आयन. आता इथं डिझॉल्व होणं आणि डिझॉल्व होणं, अनडिझॉल्व राहणं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि डिसोसिएट होणं ह्या टर्म्स वेगवेगळ्या आहेत. डिसोसिएट होणं म्हणजे काय, ते आयनिक फॉर्ममध्ये जातं, सॉल्ट आयनिक फॉर्ममध्ये जातं. कम्प्लिटली डिसोसिएट इथं हा सॉल्ट होतो, ठीक आहे, कारण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. पण डिझॉल्व होताना कसा होतो, डिसोसिएट कम्प्लिटली होतो, पण डिझॉल्व होताना तो विरघळताना कसा होतो, विरघळतो स्लाइटली, म्हणजे थोड्याफार प्रमाणात विरघळतो. पण आयनिक फॉर्ममध्ये जाताना तो काय होतो, कम्प्लिटली तो त्याच्या आयन्समध्ये कन्वर्ट होतो. अ डायनॅमिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन अनडिझॉल्व्ड सॉलिड AgCl and the dissolved ions Ag plus and Cl minus in the saturated solution. हे जे सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालेलं आहे त्यामध्ये Ag प्लस आणि Cl मायनस. आता इथं कम्प्लिटली डिझॉल्व होणं किंवा कम्प्लिटली डिझॉल्व होत नाही, स्लाइटली डिझॉल्व होतं आहे हे असं सांगितलेलं आहे. पण कम्प्लिटली डिसोसिएट होतं असं सांगितलं मी. म्हणजे हे जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे ते कम्प्लिटली किंवा 99% काय होतं, ते डिसोसिएट होतं त्याच्या आयनमध्ये. लक्षात आलं. 1% जे आहे ते काय होतं, परत रिव्हर्सिबल रिॲक्शन होते. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन, बॅकवर्ड रिॲक्शन इथं आपल्याला बघायला मिळते. इक्विलिब्रियम अटेन होतं खालच्या रिॲक्शनमध्ये आपल्याला दिसतं. दिस इक्विलिब्रियम कॉल्ड सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. आणि ह्या इक्विलिब्रियमला काय म्हणायचं आहे, सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. परत एकदा सांगते मी, AgCl हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे ते स्लाइटली डिझॉल्व होतं. स्लाइटली डिझॉल्व म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर ते आहे तसंच राहतं, थोड्याफार प्रमाणात विरघळतं. लक्षात आलं, थोड्याफार प्रमाणात पाण्यात विरघळतं, पण आहे तसंच ते प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये, PPT फॉर्ममध्ये आहे तसं 95% आहे तसं राहतं. 5% ते काय होतं, डिझॉल्व होतं. लक्षात आलं, डिझॉल्व होतं, विरघळतं, हा शब्द लक्षात ठेवा. आणि डिसोसिएट कसं होतं, ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं कम्प्लिटली डिसोसिएट होतं किंवा आपण 99% डिसोसिएट होतं असं म्हणू शकतो. आणि हे 99% डिसोसिएट झाल्यानंतर 1% त्याचं असोसिएशन होतं. म्हणजे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शनचे ॲरो इथं आपल्याला दिसत आहेत ह्या रिॲक्शनमध्ये. इक्विलिब्रियम इथं अटेन झालेला आहे आणि त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणायचं आहे, सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम असं म्हणायचं आहे. AgCl सॉलिड गिव्ज Ag प्लस आयन अँड Cl मायनस आयन. हे दोन आयन्स मिळतात. म्हणजे वरची फॉरवर्ड रिॲक्शन ही काय आहे, डिसोसिएशन दाखवतं, म्हणजे ते आयन्स वेगळे झालेले आहेत. आणि बॅकवर्ड रिॲक्शन काय दाखवते, असोसिएशन दाखवते. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे म्हटल्यानंतर डिसोसिएट होणारे आयन्स किती % असतील आपण मानायचं आहे, गृहीत धरायचं आहे. ठीक आहे, ॲज्युम करूया 99% काय होतात, हे डिसोसिएट होतात आयनिक फॉर्ममध्ये आणि 1% असोसिएशन होतं असं ॲज्युम करूया. देन द expression for the equilibrium constant is, equilibrium constantचं expression K is equal to Ag plus into Cl minus ion concentration upon concentration of AgCl. हे इक्वेशन नंबर 3.27. The concentration of undissolved solid AgCl is constant. We may write, आता इथं कॉन्सन्ट्रेशन सॉलिड फॉर्ममध्ये जे सॉल्ट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे K' मानलेलं आहे. ठीक आहे, ही K' व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर वरचं 3.27 इक्वेशन जे आहे ते कशा पद्धतीने मिळतं बघा. ती व्हॅल्यू फक्त पुट करायची कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgClच्या ठिकाणी. आपल्याला इक्वेशन मिळालं K इंटू K' इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. म्हणजे इथं K इंटू K'
ही जी व्हॅल्यू आहे, सिम्बॉल्स आपल्याला दिलेले आहेत, त्याला आपण काय म्हणायचं आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स in a saturated solution and it is denoted by KSP. सबस्क्रिप्ट मध्ये SP हे लिहायचं आहे, KSP. KSP is equal to concentration of Ag plus into concentration of Cl minus. For the general salt solubility equilibrium, जनरल इक्वेशन एक दिलेलं आहे, त्याच्यासाठी सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम कसं सांगू शकतो हे दिलेलं आहे. इथं BXAY सॉलिड स्टेटमध्ये आहे. इक्विलिब्रियमचे ॲरो दाखवायचे आहेत. XBY प्लस ॲक्वियस फेजमध्ये, YAX मायनस ॲक्वियस फेजमध्ये. आता एक्स स्मॉल एक्स आणि वाय हे दाखवलेलं आहे ते कोएफिशियंट्स आहेत. ठीक आहे. बी हा जो आयन आहे डिसोसिएट झालेला BY प्लस, त्याचा कोएफिशियंट काय आहे, एक्स आहे. आणि AX मायनस हा जो आहे त्याचा कोएफिशियंट स्मॉल वाय इथं दिलेला आहे. देन सोल्युबिलिटी प्रोडक्ट कशा पद्धतीनं लिहू शकतो आपण, कोएफिशियंट जो आहे तो पॉवर मध्ये लिहायचा आहे, रेस टू ला लिहायचं आहे. लक्षात आलं. KSP इज इक्वल टू B कॉन्सन्ट्रेशन ऑफ BY प्लस रेस टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AXY रेस टू Y. हे झालं इक्वेशन नंबर 3.28. आता इथं 3.28चं इक्वेशन हे जे आहे, ज्यांना समजलेलं आहे त्यांना पुढची न्यूमरिकल्स ही काय होतात, सॉल्व्ह होतात. लक्षात आलं. आपण काय केलेलं आहे, कोएफिशियंट जो आहे एक्स आणि वाय, स्मॉल एक्स स्मॉल वाय, ठीक आहे, तो फक्त रेस टूला लिहायचं आहे. प्रोडक्ट जो कॉन्सन्ट्रेशन जे आयन्सचं आहे त्याच्या वरती पॉवरला फक्त काय करायचं, कोएफिशियंट आपल्याला लिहायचे आहेत. सोल्युबिलिटी प्रोडक्टची इथं डेफिनेशन दिलेली आहे. The saturated solution of sparingly soluble salt, the product of equilibrium concentration of the constituent ions raised to the power equal to their respective coefficients in the balanced equilibrium expression at a given temperature is called solubility product. आता इथं वरती 3.28 हे जे इक्वेशन दिलेलं आहे तेच इथं सोल्युबिलिटी प्रोडक्टची डेफिनेशन आहे. ठीक आहे. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इथं आपल्याला मिळतं आणि त्याचा आपण काय करतो, सोल्युबिलिटी प्रोडक्ट फाइंड आउट करतोय. इथं काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. कन्सिडर फॉलोइंग एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स दिलेली आहेत. 4 एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल BaSO4 इक्विलिब्रियम स्टेट इथं दाखवलेली आहे. इक्विलिब्रियम फॉरवर्ड रिॲक्शन, बॅकवर्ड रिॲक्शन दिसते. 4ही रिॲक्शन्स ह्या काय आहेत, इक्विलिब्रियम अटेंड झालेल्या आहेत. इथं BaSO4 गिव्स Ba2 प्लस प्लस SO4 2 मायनस. आता रेडॉक्स रिॲक्शनमध्ये आपण लास्ट इयरमध्ये कशा पद्धतीनं चार्ज असतो किंवा काय हे तुम्ही पाठच करावं लागतं. चार्ज किती येतो, एखाद्या जो आयन आहे त्याच्यावरती चार्ज किती असतो हे तुमचं पाठ पाहिजे. आपल्याला माहिती आहे फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप. आता हा BA जो आहे सेकंड ग्रुपमध्ये आहे. आउटरमोस्टमध्ये किती असतात, 2 इलेक्ट्रॉन्स असतात. लूज केल्यानंतर त्याच्यावरती +2 चार्ज येतो. लक्षात आलं. अशा पद्धतीनं तुमचे जे कॅटायन्स असतील, ॲनायन्स असतील, त्याच्यावरचे जे चार्जेस आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन KSP यावर फर्स्ट इक्वेशनचं कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतोय, KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba2 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 2 मायनस. ठीक आहे. अशा पद्धतीने ही इक्वेशन्स दिलेले आहेत. आपण चौथं एक एक्झाम्पल जे आहे ते पाहूया. CA3PO4 ट्वाइस सॉलिड फेजमध्ये आहे. इट गिव्स थ्राइस CA2 प्लस ॲक्वियस फेजमध्ये प्लस ट्वाइस PO4 3 मायनस ॲक्वियस फेजमध्ये. म्हणजे कॅल्शियम फॉस्फेट ज्यावेळी आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो
स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे ते आयनिक फॉर्ममध्ये जाताना आपल्याला कशा पद्धतीने आयन्स मिळतात. चौथं एक्झाम्पल मी सांगते इथं बघा, लक्ष द्या. Ca2+. आता तुम्हाला माहिती आहे कॅल्शियमसुद्धा सेकंड ग्रुपमधला इलेमेंट आहे. आयनिक फॉर्ममध्ये जाताना Ca2+ अशा पद्धतीने तो जातो. इथं कोएफिशियंट हा कॅल्शियमचा किती आहे, 3 आहे. मग तो कशा पद्धतीने KSP आपण ज्यावेळी कॅल्क्युलेट करतो त्यावेळी कशा पद्धतीने लिहायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. 3 Ca2+ प्लस ट्वाईस PO4 3- आणि KSP त्याचा कसा कॅल्क्युलेट करतोय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca2+ रेज टू पॉवर किती आहे 3 इंटू PO4 3- रेज टू पॉवर 2 आहे, कारण कोएफिशियंट इथं फॉस्फेटचा 2 आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी म्हणजे काय आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट यांच्यामधलं रिलेशन. ठीक आहे. सोल्युबिलिटी म्हणजे काय हे मगाशीच सांगितलेलं आहे. सोल्युबिलिटी ऑफ अ कंपाऊंड इज द अमाऊंट ग्रॅम्स दॅट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम. पर युनिट व्हॉल्यूममध्ये एखादा कंपाऊंड डिझॉल्व करणं मे बी 100 ml और 1 लिटर ऑफ इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे 100 ml मध्ये एखादा कंपाऊंड डिझॉल्व केला किंवा 1 लिटरमध्ये डिझॉल्व केला तर तो डिझॉल्व झालेला कंपाऊंड जो आहे त्याला त्याची काय म्हणायचं, सोल्युबिलिटी म्हणायचं. देन मोलर सोल्युबिलिटी, द नंबर ऑफ मोल्स ऑफ अ कंपाऊंड दॅट डिझॉल्व टू गिव्ह 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन इज कॉल्ड इट्स मोलर सोल्युबिलिटी. मोलर सोल्युबिलिटी is equal to, molar solubility is a unit आहे mole per liter, that is equal to solubility in gram per liter upon molar mass in gram per mole. हे झालं इक्वेशन त्याचं. एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. कन्सिडर वन्स अगेन द सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम फॉर BXAY. मगाशी ही रिॲक्शन बघितलेली आहे आपण. त्याच पद्धतीनं इथं हे इक्वेशन जे आहे अशा पद्धतीनं हे 3.28चं इक्वेशन KSP आपण बघितलेलं आहे. हेच इक्वेशन इथं दिलेलं आहे. ठीक आहे. मग मोलर सोल्युबिलिटी, इफ S इज अ मोलर सोल्युबिलिटी ऑफ द कंपाऊंड द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयन्स इन द सॅच्युरेटेड सोल्युशन विल बी. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयन्स इन द सॅच्युरेटेड सोल्युशन कशा पद्धतीने दाखवायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BY प्लस इज इक्वल टू XS मोल पर लिटर, सोल्युबिलिटी मोल पर लिटर, अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ AX मायनस इज इक्वल टू काय असणार आहे इथं, X सोल्युबिलिटी मोल पर लिटर. आता इथं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आपल्याला दिसते. इथं खाली इक्वेशन जे दिलेलं आहे त्या इक्वेशनवरून काय चुकलेलं आहे, मिस्टेक काय आहे ते आपल्या लक्षात येते. ठीक आहे. इथं सोल्युबिलिटी ही जी आहे कोणती चुकलेली आहे बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ AX मायनसची सोल्युबिलिटी काय हवी होती, YS मोल पर लिटर ही पाहिजे होती. इक्वेशनमध्ये करेक्ट केलेलं आहे 3.29 मध्ये, त्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत वरच्या व्हॅल्यू, आणि आपल्याला KSP इज इक्वल टू X रेज टू पॉवर X Y रेज टू Y S X प्लस Y हे इक्वेशन मिळालेलं आहे. आणि हे इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकतोय, KSP आपण फाइंड आउट करू शकतोय. एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावरून तुमच्या लक्षात चांगलं येईल की KSP कशा पद्धतीनं आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. फॉर AgBr कशा पद्धतीनं डिसोसिएट होणार, Ag प्लस प्लस Br मायनस, Ag प्लस आणि Br मायनस ह्या दोन आयन्समध्ये AgBr हे काय होतं, डिसोसिएट होतं. मग कोएफिशियंट्स किती आहेत, Agचे मोल्स किती, एकच आहे, Brचा मोल किती, एकच आहे. म्हणजे इथं काही नाही आहे म्हटल्यानंतर काय कन्सिडर करतो आपण, 1 मोल. ठीक आहे.
देन KSP कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे, S इंटू S इज इक्वल टू S2 म्हणजे 1 प्लस 1 2 येते. ठीक आहे. देन सेकंड जे एक्झाम्पल आहे ते पाहूया. फॉर PbI2 डिसोसिएट इंटू PB2 प्लस प्लस 2I मायनस PB2 प्लसचा कोएफिशियंट किती आहे, 1 आहे. काही दिलेलं नाही म्हटल्यानंतर 1. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स जे आहे कोएफिशियंट म्हणजे PB2 प्लसच्या पुढे काय दिसतंय का आपल्याला, नाही दिसत, कुठलाही नंबर दिसत नाही म्हटल्यानंतर 1 कन्सिडर करतो. I मायनसच्या इथं आपल्याला ट्वाईस I मायनस 2I मायनस असं दिसतंय म्हणजे y इज इक्वल टू 2. इथं दिलेलं आहे खाली बघा इक्वेशनच्या x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 2. देअरफॉर KSP कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे, आपल्याला फॉर्म्युला आपण बघितलेला आहे वरती, x रेस टू x. ठीक आहे, y रेस टू y, देन s रेस टू x प्लस y. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वरती बघितलेला आहे आपण. x रेस टू x किती आहे इथं 1 आहे, 1 रेस टू 1 येणार. देन y रेस टू y इथं 2 आहे, 2 कोएफिशियंट आहे, 2y आहे म्हणजे 2 रेस टू 2 किती येणार, 4 येणार. 4 इंटू 1 4. ठीक आहे. आणि x प्लस y s रेस टू x प्लस y आहे म्हटल्यानंतर इथं 1 प्लस 2 केल्यानंतर 3 म्हणजे 4s रेस टू 3. हे आपल्याला फायनल KSPची व्हॅल्यू मिळाली. देन नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल जे आहे ते पाहूया. AlOH थ्राईस. AlOH थ्राईस डिसोसिएट इंटू Al3 प्लस अँड 3OH मायनस. आपल्याला Al3 प्लसचं कोएफिशियंट किती आहे, x किती आहे, x इज इक्वल टू 1 इथं दिसतोय. देन OH मायनस आयनचं कोएफिशियंट किती आहे, y आपण तो कन्सिडर करतोय, y इज इक्वल टू 3 आहे. आता काय करायचं, फॉर्म्युलामध्ये पुट करायचं x रेस टू x. ठीक आहे, 1 रेस टू 1 KSP कॅल्क्युलेट करतोय आपण इथं, 1 रेस टू 1. देन y रेस टू y किती आहे, 3 आहे, 3 रेस टू 3. देन s 1 प्लस 3 येणार, x प्लस y आहे म्हटल्यानंतर 1 प्लस 3 येणार. मग 1 रेस टू 1 इज इक्वल टू 1 येतं. देन 3 रेस टू 3 27 येते, 27 इंटू 1 27 s रेस टू 4. ठीक आहे. देन व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन मोलर सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट फॉर सॉल्ट्स गिवन बिलो. आपल्याला इथे KSP कॅल्क्युलेट करायचं आहे. Ag2CrO4. ठीक आहे, सेकंड CA3PO4 ट्वाईस अँड थर्ड CrOH थ्राईस. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला इथं वरच्या पेजवरती दिलेलं आहे, कशा पद्धतीने ते आयनिक फॉर्ममध्ये जातं ते दिलेलं आहे बघा. फोर्थ एक्झाम्पल इथं दिसतंय. ठीक आहे, फोर्थ एक्झाम्पल तशा पद्धतीने ते डिसोसिएट होतं त्याच्या आयन्समध्ये. KSP आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड फर्स्ट अँड थर्ड एक्झाम्पल कशा पद्धतीने डिसोसिएट होतं ते मी सांगते. ट्वाईस Ag प्लस प्लस CrO4 2 मायनस अशा पद्धतीनं डिसोसिएट होणार. आता हे थर्ड एक्झाम्पल, यूज युअर ब्रेन पॉवरमधलं थर्ड एक्झाम्पल जे आहे ते कसं डिसोसिएट होणार, Cr3 प्लस प्लस थ्राईस OH मायनस अशा पद्धतीने डिसोसिएट होणार. आता याचं KSP कॅल्क्युलेट करून तुम्ही काय करायचं मला सेंड करायचं. ठीक आहे. देन नेक्स्ट 3.9.3 कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. त्यामध्ये प्रेसिपिटेट केव्हा तयार होतो किंवा केव्हा प्रेसिपिटेशन तयार होत नाही किंवा प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर हे केव्हा आपण ठरवतो. आता आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट ह्या दोन्ही टर्म आपण अभ्यासलेल्या आहेत. सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि आयनिक प्रोडक्ट हे पाहिलेलं आहे आपण. वॉटरचं आयनिक प्रोडक्ट आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आयनिक प्रोडक्ट of an electrolyte is defined as in the same way as solubility product KSP. The only difference is that the ionic product expression contains concentration of ions under any condition
whereas expression of KSP contains only equilibrium concentration. इथं डिफरन्स, मेन डिफरन्स आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्टचा दिलेला आहे. म्हणजे आयनिक प्रोडक्टचं एक्सप्रेशन आपण कोणत्याही कंडिशनच्या कॉन्सन्ट्रेशनला घेतो हे सांगितलेलं आहे. आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट जो आहे तो आपण त्याचं एक्सप्रेशन केव्हा घेतो, कॉन्सन्ट्रेशनचं इक्विलिब्रियम ज्यावेळी किंवा इक्विलिब्रियम ही कंडिशन तिथं अटेन होत असेल त्यावेळी आपण सोल्युबिलिटी प्रोडक्टचं एक्सप्रेशन घेतो. आता 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत. त्या कंडिशन्सवरून आपल्याला इथं लक्षात येतं केव्हा प्रेसिपिटेट येतो, केव्हा प्रेसिपिटेट येत नाही त्या रिॲक्शनमध्ये. ठीक आहे, प्रेसिपिटेट म्हणजे तुम्हाला कळालं असेल, आपण प्रॅक्टिकल्स लास्ट इयरला केलेली आहेत. इनसोल्युबल पार्टिकल्स जे सॉलिडचे असतात एखाद्या रिॲक्शनमध्ये, इनसोल्युबल पार्टिकल्स व्हाईट कलर असेल, येलो कलर असेल, कसलाही कलर असेल त्या रिॲक्शनमध्ये, पण आपल्याला क्लिअर वॉटर आणि त्यामध्ये असे इनसोल्युबल पार्टिकल्स जर दिसतील तर तो प्रेसिपिटेट आहे असं समजायचं आहे. ठीक आहे, आता फर्स्ट कंडिशन पाहूया. IP इज इक्वल टू KSP. द सोल्युशन इज सॅच्युरेटेड अँड सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. सॅच्युरेटेड सोल्युशन असणार आहे आणि सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम इथं एक्झिस्ट होतं. सेकंड कंडिशन, आयनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट. अशी कंडिशन तिथं काय होतं, प्रेसिपिटेशन ऑकर होतं. म्हणजे सोल्युशन हे सुपर सॅच्युरेटेड असतं आणि प्रेसिपिटेट तिथं आपल्याला पाहायला मिळतं. देन थर्ड कंडिशन, IP आयनिक प्रोडक्ट इज लेस दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट, देन अनसॅच्युरेटेड सोल्युशन तिथं असतं आणि प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर. तिथं प्रेसिपिटेशन PPT आपल्याला बघायला मिळत नाही. ह्या 3 कंडिशन्स इथं आपण न्यूमरिकलमध्ये यूज करायच्या